नमस्कार मित्रांनो, आय सेकंडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विज्ञान याचा पार्ट 4 बघणार आहोत आणि याच्यामध्ये आपण आज महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, तो आहे कार्य आणि ऊर्जा. ओके. तर कार्य म्हणजे काय आणि ऊर्जा म्हणजे काय ते आपण बघणार आहोत आणि याचे बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत, जे काय आपल्या एक्झामच्या वतीने खूप महत्त्वाचे आहे. ओके. चला तर आता स्टार्ट करूया. बघा, सगळ्यात पहिले जे आहे ते कार्य. कार्य म्हणजे काय ते आपण इथे बघूया, की कार्य म्हणजे काय. कार्य म्हणजे एखाद्या वस्तूवर क्रिया करणाऱ्या बलामुळे त्या वस्तूचे विस्थापन झाले तर कार्य घडून आले असे भौतिकशास्त्रात मानले जाते. बल आणि बलाच्या क्रियेच्या दिशेत होणारे विस्थापन त्यांच्या परिणामांच्या गुणाकारास कार्य असे म्हणतात. ओके. तर बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट आपण एक बघून घेऊ, की आता परत आपण तो आपला एक्झाम्पल घेऊया. हा एक सरफेस आहे आणि याच्यावरती आपण एक चौकोनी बॉक्स ठेवलाय. ओके. आता हा बॉक्स समजा या पोझिशन पासून, म्हणजे ही पोझिशन ए आहे आणि हा गेला पोझिशन बी वरती. ओके. म्हणजे एक ए पासून हा बी पर्यंत गेला. तर काय झालंय, ह्या ज्या गोष्टी हा जो बॉक्स होता याचं विस्थापन झालंय, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती गेलाय. तर हा एका जागेवरून दुसऱ्या जागी जो गेला, याला काहीतरी आपण फोर्स अप्लाय केलाय ह्या साईडने, म्हणजे काहीतरी बल अप्लाय केलाय. ओके. आणि ह्या बलामुळे हे कार्य झालंय. तर याच्यामुळे लक्षात ठेवा, की कोणत्याही वस्तूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापन झाले तर आपण त्याच्यावरती झालेल्या त्या कार्य असल्याला आपण काय म्हणतो, कार्य म्हणतो. ओके. तर याला आपण म्हणतो कार्य घडून आले, म्हणजे त्या वस्तूवरती कार्य घडून आले, हे लक्षात ठेवा. ओके. फोर्स वेगळं आहे, बल वेगळं आहे, कार्य वेगळं आहे आणि आपली ऊर्जा वेगळं असतं. तर आता कार्य म्हणजे काय असतं. सगळ्यात पहिले आपण बघितलं, की कार्य म्हणजे काय, ही वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेली. म्हणजे याला समजा आपल्याला फॉर्म्युलामध्ये पुट करायचं असेल, तर आपण समजा कार्य म्हणजे इथं लिहिलं. ओके. हा झाला आपला कार्य. कार्य म्हणजे काय, तर कार्य म्हणजे आपण कसं लिहू शकतो, की कार्य म्हणजे सगळ्यात पहिले हा जो बल आपण अप्लाय केला, म्हणजे एफ म्हणून लिहितो मी इथं, गुणिले. ओके. आणि हे जे विस्थापन आहे, म्हणजे हा 10 मीटर ए पासून बी पर्यंत, म्हणजे 10 मीटर लांब गेलाय. आणि हे डिस्टन्स आपण इथं टाकू शकतो, डिस्टन्स इथं टाकू शकतो. ओके. एफ ला आपण काय म्हणतो, एफ ला म्हणतो आपण बल. ओके. बल गुणिले, आणि याला काय म्हणतो आपण, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेले याला म्हणतो विस्थापन. ओके. विस्थापन. या पद्धतीने लक्षात ठेवा, कार्यचा जो फॉर्म्युला आहे तो बल गुणिले विस्थापन. बघा, रिसेंटली खूप साऱ्या रेल्वेच्या एक्झाम मध्ये कार्य, बल आणि ऊर्जा याच्यावरती बेसिक हमखास 1 ते 2 क्वेश्चन येतातच. त्याच्यामुळे हा टॉपिक चांगल्या पद्धतीने कव्हर करा. आता याच्यावरचे काही एक्झाम्पल आपण पुढच्या याच्यामध्ये सोडवणारच आहोत. त्याच्यामुळं तुम्ही अपडेटेड राहा. ओके. आता पुढचं बघूया, की ज्यावेळी अजून काय दिलंय बघा, ह्या ज्या गोष्टी ह्या एक्झाम मध्ये आपल्याला जसे तसे विचारले जातात, त्याच्यामुळे हे पॉईंट्स मी इथं घेतले आहे, की ज्यावेळी एकक बलाच्या क्रियेमुळे पदार्थाच्या पदार्थाचे बलाच्या दिशेने एकक विस्थापन होते, त्यावेळेस एकक कार्य घडून आले असं म्हणतात. बघा, एकक कार्य म्हणजे काय, की एखादी वस्तू आहे, हा बॉक्स होता, आपला चौकोनी बॉक्स होता, आणि यांनी काय सांगितलं, की बल ह्या डायरेक्शनला लागतंय. ओके. बल लागतंय ह्या डायरेक्शनला, म्हणजे ही वस्तू जाणार त्याच डायरेक्शन, बलाच्या डायरेक्शन मध्ये पुढे जाणार, म्हणजे ही बल च्यामुळे ही अशी जाणार. तर एकक बलाच्या क्रियेमुळे बलाच्या दिशेने विस्थापन झाले. ओके. आणि हे विस्थापन झालं याचं, तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो एकक कार्य घडून आले. एमकेएस पद्धतीमध्ये बल आणि विस्थापन यांची एकके काय आहे. बघा, बलाचे एकक आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ बघितलंय, की बल म्हणजे याला आपण म्हणतो फोर्स. फोर्सचं जे युनिट असतं किंवा एकक असतं ते असतं न्यूटन. लक्षात ठेवा, न्यूटन. हा असतो न्यूटन, म्हणजे तो आपण डिनोट करतो एन ने. त्याच्यानंतर विस्थापनला आपण कसं लिहितो, विस्थापन हे आपण बघा, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेला आपण कशामध्ये मोजतो, मीटर मध्ये मोजतो. ओके. 10 मीटर गेला, 5 मीटर गेला, तर विस्थापनचं एकक आहे मीटर. या पद्धतीने या दोघांचे एकक आहे. आणि या पद्धतीत कार्याचे एकक बघा, कार्याचा फॉर्म्युला आपण काय बघितलं, कार्य म्हणजे काय, कार्य म्हणजे होतो बल गुणिले विस्थापन. ओके. तर बलाचे एकक आपल्याला विचारलं. बघा, काय कार्याचे एकक विचारलंय, तर कार्याचे एकक काय होणार, बलाचं एकक काय आहे, बलाचं एकक येतं न्यूटन. ओके. गुणिलेचं साइन तसंच ठेवायचं, आणि विस्थापन आपण लिहितो मीटर मध्ये. तर कार्याचं एकक काय होणार, न्यूटन मीटर होणार. ओके. न्यूटन गुणिले मीटर किंवा न्यूटन मीटर याला आपण असं म्हणतो. आणि या कार्याचा एकक कोणी लावलाय शोध, त्याचा लावलाय जूलने. ओके. आणि याला जूल असं म्हणतं. जे न्यूटन मीटर असतं, न्यूटन मीटरलाच आपण काय म्हणतो, जूल असं म्हणतो. लक्षात ठेवा, जूल असं म्हणतो. आणि जे डिनोट केलं जातं जे ने. ओके. तर याच्या पद्धतीने लक्षात ठेवा, जो कार्याचा एकक आहे तो आहे जूल.
देखील आहे आणि न्यूटन मीटर देखील आहे. ओके. आता आपण याच्या पुढच्या सिरीजमध्ये काही एमसीक्यूज घेऊ याच्यावरती बेस्ड, त्याच्यामधून आपण ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. आता 1 जूल म्हणजे किती? बघा आपण इथं बघितलं की 1 जूल कार्य झाले असं कधी म्हणता येईल? जेव्हा 1 न्यूटन मीटर फोर्स लागेल आणि 1 मीटर ती वस्तू जाणार, याला आपण म्हणणार 1 जूल. ओके. आता बघा, 1 जूलचा अर्थ काय होतो? आपण इथं परत एकदा बघूया, की 1 जूल म्हणजे काय? आपल्याला असं म्हणताय, की हा एक बॉक्स आहे. ओके. याच्यावरती आपण काय केलं? फोर्स लावलाय. हा आहे 1 न्यूटनचा फोर्स आहे. ओके. फोर्स किती आहे? 1 न्यूटनचा फोर्स आहे. आणि ह्या फोर्समुळे ह्या वस्तूचं विस्थापन झालंय 1 मीटरने. ओके. ही वस्तू गेली 1 मीटर पुढे गेली. तर याला आपण म्हणतो, की याच्यावरती 1 जूल असं कार्य झालंय. किती? 1 जूल. 1 न्यूटन फोर्सने 1 मीटर लांब जर वस्तू गेली तर आपण त्याला म्हणतो 1 जूल असं कार्य झालंय. ओके. म्हणजे काय? बघा इथं त्यांनी दिलंच आहे 1 जूल म्हणजे 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. ज्यावेळी 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे पदार्थाचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होते. जसं आपण इथं कन्सिडर केलं त्यावेळी 1 जूल कार्य झाले असं म्हणतं. सीजीएस. ओके. हे झालं आपण एमकेएस पद्धतीत बघितलं. सीजीएस मध्ये कार्याचं एकक आहे अर्ग. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कार्याचं एकक सीजीएस मध्ये अर्ग. बघा, सीजीएस मध्ये कार्याचं एकक आहे अर्ग. लक्षात ठेवा. अर्ग असं म्हणतात. आणि एमकेएस मध्ये काय बघितलं आपण? एमकेएस मध्ये जूल असं आहे. आता अर्ग म्हणजे काय? बघा, आपण जसं बघितलं 1 जूल म्हणजे काय? 1 जूल म्हणजे 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. ओके. तर आपल्याला विचारलं की एक अर्ग म्हणजे काय? तर न्यूटनचं सीजीएस मधलं एकक आपल्याला इथे येणार, तो येतो 1 डाइन येतं. ओके. लक्षात ठेवा, 1 येतं डाइन गुणिले मीटरचं सीजीएस मधलं एकक ते येतं सेंटीमीटर. तर आपलं एक अर्गचा अर्थ काय होतो? 1 डाइन सेंटीमीटर. अर्गचा फॉर्म्युला काय? डाइन सेंटीमीटर असं होतं. आणि अर्ग आणि जूल याच्यामधला संबंध लक्षात ठेवा. 1 जूल 1 जूल म्हणजे 10⁻⁷ अर्ग. ओके. 1 जूल म्हणजे 10⁻⁷ अर्ग. बघा, हे पॉइंट्स की पॉइंट्स मी लिहून देणारच आहे तसे तुम्हाला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया याच्यावरती. ओके. फक्त एक लक्षात ठेवा, सीजीएस पद्धतीत कार्याचे एकक आहे अर्ग. एमकेएस पद्धतीत आहे एकक जूल. आणि जूल आणि अर्ग कसे येतात हे बघितलं आपण. बल आणि विस्थापन ह्या दोन्ही सदिश राशी आहेत, परंतु कार्य ही अदिश राशी आहे. लक्षात ठेवा, बल आणि विस्थापन ह्या दोन्ही सदिश आहे, पण कार्य ही अदिश राशी आहे. कारण कार्य हे दोन्ही राशीच्या परिमाणांच्या गुणाकारा इतके असते. म्हणजे कार्याला परिणाम असते परंतु दिशा नसते. ओके. आता पुढचं बघूया, कार्याची दुसरी व्याख्या. भौतिकशास्त्रात जेव्हा एखादे बल एखाद्या पदार्थावर क्रिया करून त्याला आपल्या दिशेने हलवते तेव्हा कार्य केले गेले असे म्हणतात. बघा, खूप सिंपल व्याख्या आहे. जेव्हा एखादे बल एखाद्या पदार्थावर, आपण बघा तुम्ही बॉक्स पद्धतीने लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्ही फोर्स लावला आणि हा बॉक्स इथे गेला, तर याला काय म्हणतो? एखादे बल एखाद्या पदार्थावर, एखादे बल लावलं एखाद्या पदार्थावर क्रिया करून त्याला आपल्या दिशेने हलवते, बलाच्याच दिशेने हलवते, तेव्हा त्यास कार्य केले गेले असं म्हणतात. उदाहरणार्थ, विहिरीतून बादली ने पाणी काढणे. जेव्हा एखादा माणूस डोंगर चढतो, कोणते एक्झाम्पल घ्या तुम्ही, रस्त्यावरती चालताय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले, याला पण आपण कार्य म्हणतो. प्रत्येक गोष्टी, जी हलणारी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली तर त्या वस्तूवरती कार्य झाले आहे आपण असं म्हणतो. ओके. आता प्रेरणा म्हणजे काय? लक्षात ठेवा, प्रेरणा म्हणजे कमी कालावधीत जास्त बल प्रयुक्त झाल्यास प्रेरणा निर्माण होते. प्रेरणा म्हणजे काय? की कमी कालावधीत तुम्ही जास्त फोर्स अप्लाय केलाय तर त्याच्यामध्ये प्रेरणा निर्माण होते. आणि प्रेरणेचे एकक लक्षात ठेवा, प्रेरणा म्हणजे बल गुणिले सेकंद असं असतं. आणि प्रेरणेचे एमकेएस युनिट काय होणार मग? बलचं बघा काय, एमकेएस मधलं युनिट बलचं न्यूटन सेकंड आणि सीजीएस मधलं डाइन सेकंड. ओके. या पद्धतीने आहे. आता ऊर्जा म्हणजे बघूया आपण. ऊर्जाला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो एनर्जी. एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. बघा, कार्य म्हणजे काय? कार्य घडून येत होते. तुम्ही जेव्हा फोर्स अप्लाय करता, एक वस्तू दुसऱ्या ठिकाणी गेली, त्याला आपण म्हणतो कार्य. आणि एखाद्या पदार्थामध्ये स्वतःमध्ये किती एनर्जी आहे, किती ऊर्जा, आपण म्हणतो ना तुझ्यामध्ये किती एनर्जी आहे, तर त्या गोष्टीमध्ये किती एनर्जी आहे, किती ऊर्जा आहे कार्य करण्यासाठी, त्याला आपण म्हणतो कार्य करण्याची क्षमता किंवा ऊर्जा असं म्हणतो. एमकेएस पद्धतीत ऊर्जाचं एकक आहे जूल, या एककात मोजतात. तर सीजीएस पद्धतीत अर्ग. लक्षात ठेवा, कार्य आणि ऊर्जा ह्या दोन्हींचे एकक आहे जूल, ज्याला आपण लिहितो जूल. ओके. आणि सीजीएस मध्ये आहे अर्ग. दोघांचे एकक सेम आहे. ओके. फक्त ऊर्जा म्हणजे काय? एखाद्या पदार्थात स्वतःमध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता, आपण म्हणतो
बघा, एनर्जी कोणात जास्त आहे म्हणजे काय, ऊर्जा कोणात जास्त आहे म्हणजे त्याच्या आत आहे ती, बरोबर. आणि कार्य म्हणजे काय, त्या वस्तूवर झालेले कार्य, याला आपण म्हणतो कार्य. कार्याप्रमाणे ऊर्जा ही सुद्धा अदिश राशी आहे. कार्य आणि ऊर्जा दोन्ही अदिश राशी आहे. निसर्गामध्ये ऊर्जेची यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, आण्विक ऊर्जा विविध रूपे आढळतात. बघा, यांत्रिक ऊर्जा जी असते त्याचे दोन प्रकार असते, खूप इम्पॉर्टंट आहे, गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा. बघा, एक्झाम मध्ये खूपदा हे एक्झाम्पल विचारले गेले आहे. RRB ग्रुप डी च्या एक्झाम मध्ये पण खूपदा गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जेवरचे प्रश्न विचारले जातात. बघा, गतिमान अवस्थेमुळे पदार्थात असणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. एक्झाम्पल काय आहे की गतिमान मोटारीचा ब्रेक दाबले असता मोटार थोडी पुढे जाते. हातोड्याच्या साहाय्याने खिळा ठोकला जाणे. बंदुकीच्या गोळीत गतिज ऊर्जेमुळे दुसऱ्या वस्तूमध्ये घुसते. वाहते पाणी. वस्तुमान असणारे पदार्थ एक समान वेगाने गतिमान असल्यास त्याची गती ऊर्जा पुढील सूत्राबरोबर मिळते. ओके. तर आता इथं लक्षात ठेवा की गतिज ऊर्जा म्हणजे काय, एखाद्या गतीमुळे वस्तूस प्राप्त झाले. तर समजा तुम्ही पळत चालले आहात, ओके, तुम्ही एका स्पीडने चालले आहात, तर त्याच्यामुळे तुम्हाला जी ऊर्जा प्राप्त झाली आहे त्याला आपण म्हणणार गतिज ऊर्जा. तर गतिज ऊर्जेचं सूत्र काय, लक्षात ठेवा. जी असते गतिज ऊर्जा जी असते तिचं सूत्र आहे की 1/2 mv². ओके. आता याच्यामध्ये काय, एम म्हणजे काय, एम ला आपण डिनोट करतो मास. मासचा अर्थ होतो वस्तुमान. ओके, हे असतं वस्तुमान. आणि सेकंड जो ऑप्शन आहे व्ही, व्ही ला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो व्हेलॉसिटी, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो वेग. ओके. तर लक्षात ठेवा की गतिज ऊर्जेचा फॉर्म्युला जो आहे की 1/2 वस्तुमान गुणिले वेग चा वर्ग. ओके, वेगाचा वर्ग, असा त्याचा फॉर्म्युला आहे गतिज ऊर्जेचं, लक्षात ठेवा. आणि स्थितिज ऊर्जा म्हणजे काय की एखाद्या स्थितीमुळे त्या वस्तूला जी ऊर्जा प्राप्त झालेली असते त्याला आपण म्हणतो स्थितिज ऊर्जा. ओके. आता स्थितिज ऊर्जा म्हणजे काय, बघा, एखाद्या धरणामध्ये पाणी असतं. एखादं धरण तुम्ही बघितलं असेल की एखाद्या धरणामध्ये पाणी साठवून ठेवलं जातं. ओके. आणि ते पाणी काय करतो आपण की एका पवनचक्कीवरती पाडतो. ओके, पवनचक्की म्हणता येणार त्याला, एक जनरेटर टाईप राहतं, त्या याच्यावरती पाडतो आणि त्याच्यामुळे ते फिरायला लागतं आणि त्याच्यातून आपली विद्युत ऊर्जा क्रिएट होते. ओके. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, जे पाणी होतं ते एका उंचीवरती साठवलेलं होतं आणि त्या उंचीमुळे त्या पाण्याला काहीतरी ऊर्जा प्राप्त होते आणि त्या ऊर्जेचं आपण गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर करून आपण बाकीच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. तर आपण इथं बघू शकतो की स्थिती ऊर्जेचं एक्झाम्पल काय आहे की घड्याळाची गुंडाळलेली स्प्रिंग स्थितीज ऊर्जा असते. ओके. बघा, स्थितीज ऊर्जेचे एक्झाम्पल असतात दोरीत ताणलेले धनुष्य. बघा, दोरीत आपण धनुष्य जेव्हा मारतो, जेव्हा दोरीत आणून धरतो आणि जी ताणलेली म्हणजे त्या स्थितीमुळे त्याला ऊर्जा जी प्राप्त होते त्याला आपण म्हणतो स्थितीज ऊर्जा. बॉम्ब भरण्यात येणारे स्फोटके मिश्रणात रासायनिक स्थितीज ऊर्जा सामावलेली असते. धरणातील पाण्याचा प्रचंड साठ्यात स्थितीज ऊर्जा असते. ओके, जसं आपण एक्झाम्पल बघितलं ते. आता बघा, कार्य आणि ऊर्जा यांचा संबंध काय. एका वस्तूवर जेव्हा दुसऱ्या एक वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूवर कार्य करते त्यावेळी कार्य करणाऱ्या वस्तूची ऊर्जा कमी होते आणि ज्या वस्तूवर कार्य होते त्या वस्तूला तेवढीच ऊर्जा प्राप्त होते. ही ऊर्जा कोणत्याही स्वरूपात असते. उदाहरण, धरणातील पाण्याच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. ओके. आता याच्यामध्ये काय म्हणताय की जेव्हा पण एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर कार्य करते तेव्हा त्या वस्तूची ऊर्जा कमी होते. ओके. समजा तुम्ही एखादा मोठा बॉक्स तुम्ही ढकलून नेत आहात. ओके. तर काय होणार, याच्यामध्ये त्या बॉक्सला तुमची ऊर्जा भेटणार, त्याच्यामुळे तो पुढे जाणार आहे. पण साइड बाय साइड काय होणार की तुमच्या शरीरात असणारी ती ऊर्जा ती कमी होणार. त्याच्यामुळं हा एक नियम आहे की जेव्हा दोन वस्तू एकमेकांवरती कार्य करतात तेव्हा एका वस्तूची ऊर्जा कमी होते आणि दुसऱ्या वस्तूला ती ऊर्जा भेटते. ओके, एकाची कमी होते तर दुसऱ्याची वाढते. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे याचा. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की एका ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेमध्ये पण रूपांतर होते. म्हणजे कसं, बघा, धरणातलं जे पाणी असतं, धरणातलं पाणी जेव्हा आपण एका फॅन वरती टाकतो, फॅन म्हणू शकता, टर्बाईन म्हणतात, ओके त्याला. तर जेव्हा टर्बाईन वरती आपण पाणी टाकतो तर टर्बाईन फिरायला लागतात. ओके. आणि हे टर्बाईन फिरल्यानंतर काय होतं, याच्या मागे असं एक जनरेटर जे इलेक्ट्रिसिटी क्रिएट करतं किंवा जे वीज बनवतं. तर ते जनरेटर वीज बनवतं, बरोबर. तर तुम्ही इथं बघू शकतात की धरणातलं पाणी सगळ्यात पहिले ते कशात होतं, ते होतं स्थितीज ऊर्जेमध्ये होतं. ओके. त्याच्यानंतर ते पाणी आपण खाली सोडलं जोरात, त्याला भेटली गतीज ऊर्जा. ओके. गतीज ऊर्जेमुळे ते हे झालं. त्याच्यानंतर ते गेलं कशावरती, टर्बाईन वरती, आणि टर्बाईन वरती टर्बाईन फिरायला लागले तर त्याचं गतीज ऊर्जेचं
रूपांतर कशात होणार? टर्बाईन फिरायला लागलं. ओके, टर्बाईन फिरायला लागल्यानंतर त्यांनी काय केलं, की जे जनित्र होतं किंवा जनरेटर होतं, त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रिसिटी क्रिएट करताय, म्हणजे ते विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर झालं. ओके, तर ह्या पद्धतीने बघू शकतात, एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर होत आहे. ओके, आणि ही विद्युत ऊर्जा पुढे घरात कोणत्याही कामासाठी आपण वापरतो. आपण घरात आल्यानंतर लाईट लावतो, म्हणजे त्याचं परत प्रकाश ऊर्जेत रूपांतर झालं, किंवा गॅस चालू केला, किंवा इलेक्ट्रिसिटी हीटर असतं आपली, बाकीच्या ज्या काही हीटिंग एलिमेंट असतात ते चालू केले तर उष्णता ऊर्जेत. ह्या पद्धतीने एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर होत असतं. त्याच्यामुळे आपल्याला काय सांगितलं आहे, की कार्य आणि ऊर्जा हे परस्परांवरती डिपेंडेंट आहे. एक ऊर्जा कमी होते तर दुसरी ऊर्जा वाढते. ओके, त्याच पद्धतीने लक्ष ठेवा, की विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर कोण करतं? विजेचा बल्ब असतो घरातला, ट्यूबलाईट असते. उष्णता ऊर्जेत कोण रूपांतर करतं? विजेचा हीटर, इस्त्री, गिझर. ओके, विद्युत ऊर्जेत ध्वनी ऊर्जेत रूपांतर विद्युत घंटा असते, रेडिओ असतं. ओके, आणि आता बघू शकतो टीव्ही असतो, आपला पीसी असतो, बाकीच्या खूप साऱ्या वस्तू असतात. विद्युत ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर विद्युत विघटन आणि विद्युत विलेपन. ओके, औष्णिक विद्युत केंद्रात उष्णतेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. तारापूर येथे आण्विक विद्युत केंद्रात आण्विक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर केले जाते. बघा, तारापूरला लक्ष ठेवा, आपलं अणुविद्युत केंद्र आहे. बॉम्बचा स्फोट होतो तेव्हा त्यामधील रासायनिक ऊर्जेचे उष्णता, प्रकाश, ध्वनी यामध्ये रूपांतर होते. बघा, जेव्हा कुठेही बॉम्बचा स्फोट होतो किंवा आपले साधे बॉम्ब पण तुम्ही बघितले असेल, तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये जी दारू असते ती एक रासायनिक ऊर्जेमध्ये असते. ओके, जेव्हा आपण पेटवतो तेव्हा त्याच्यानंतर एक मोठी उष्णता निर्माण होते, प्रकाश निर्माण होतो आणि ध्वनी पण निर्माण होतो. ओके, या पद्धतीने वेगवेगळ्या ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होतं. आता याच्यावरून एक नियम येतो, ज्याला आपण म्हणतो ऊर्जा अक्षयतेचा नियम. ओके, हा खूप इम्पॉर्टंट नियम आहे, मोस्टली एक्झाम मध्ये विचारला जातो, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे, की ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही किंवा ती नष्टही करता येत नाही. फक्त तिचं एका प्रकारच्या ऊर्जेचं दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर करता येतं. तथापि विश्वामधील एकूण सर्व ऊर्जा सदैव अक्षय राहते. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही आणि ती नष्टही करता येत नाही, फक्त तिचं एकातून दुसऱ्यात रूपांतर होतं. आणि पूर्ण जगामधली जेवढी पण ऊर्जा आहे ती सदैव सेम राहते, म्हणजे ती चेंज होत नाही, ती वाढतही नाही. कारण आपण ती निर्माणही करू शकत नाही आणि ती नष्टही करू शकत नाही. या पद्धतीने लक्षात ठेवा, हा ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे. या पद्धतीने आज आपण काही कन्सेप्ट बघितला आहे कार्य आणि ऊर्जा याच्यावरचे, आणि याच्यावरचे काही एक्झाम्पल आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, समजा आपल्याला काही याच्यामध्ये शंका असेल तर